हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू ऑल इन राहुरी ॲग्री अकॅडमी यूट्यूब चॅनल. मी संदीप भुसारे, चीफ मेंटर ऑफ राहुरी ॲग्री अकॅडमी. ठीक आहे. तर ॲग्री एमपीएससी मेन्स 2022 या बॅचची अनाउन्समेंट मी ऑलरेडी केलेली आहे. ठीक आहे. तर 1 जानेवारी 2023 म्हणजेच 1 दिवसानंतर आपली बॅच लगेच स्टार्ट होते. ठीक आहे. तर मी अनाउन्समेंट केली त्यावेळेस त्याच्यामध्ये कंप्लीट जी आपली फॅकल्टी आहे ती फॅकल्टीबद्दल ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यापैकीच एक आपले जे ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्ससाठी जे फॅकल्टी होती ते म्हणजे आपले योगेश निकम सर. ठीक आहे. तर आज योगेश निकम सर आपल्याला या ठिकाणी ॲग्रीकल्चर इकॉनॉमिक्सचा जो ॲग्री मेन्सचा सिलेबस आहे तो कम्प्लीट अनालिसिस करून या ठिकाणी सांगणार आहेत. ठीक आहे. तर कम्प्लीट तुमचे रेफरन्स वगैरे काय असले पाहिजे, सिलेबस कशा पद्धतीने आपण घेणार आहेत, नोट्स वगैरे काय असतील काय नाही, ते कम्प्लीट इकॉनॉमिक्सचा जो पार्ट आहे त्याच्याबद्दल सर सांगतील. ठीक आहे. तर योगेश निकम सरांबद्दल जर सांगायचं म्हटलं तर योगेश निकम सरांना जवळपास टीचिंगचा 4 वर्षाचा अनुभव आहे. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या एक्झाम बघितल्या तर त्या सुद्धा सर क्वालिफाय आहे. त्याच्यामध्ये महत्वाची म्हणलं तर आपल्या आयसीआरची जी एएसआरबी नेट ही सुद्धा योगेश निकम सर इकॉनॉमिक्स मधून क्वालिफाय आहे. देन निकम सर सध्या एमपीक्यू राहुरीमध्ये इकॉनॉमिक्स या सब्जेक्ट मध्ये पीएचडी करत आहे. ठीक आहे. तर सरांचं जे इलेबोरेट सिलेबस करतील त्याच्यावरून तुम्हाला सरांचं त्या विषयाबद्दल असलेलं नॉलेज वगैरे ते सगळं समजून जाईल. ठीक आहे. इकॉनॉमिक्स बद्दल जर विचार केला तर आपण युजी पासून आपल्याला इकॉनॉमिक्सची भीती असते. ठीक आहे. तर या लेक्चरवरूनच तुम्हाला समजून जाईल. पण ज्यावेळेस सर ऍक्च्युअली लेक्चर घेतील प्रत्येक पॉईंट तुम्हाला एकदम व्यवस्थित एकदम सिंपल भाषेमध्ये सर आपल्याला एकदम एक्सप्लेन व्यवस्थित करून सांगतील. ऍग्रीकल्चर इकॉनॉमिक्स बद्दल जे तुमचे डाऊट आहेत ते 100% क्लिअर करायचं काम योगेश निकम सर करतील. ते तुम्हाला ज्यावेळेस सर इलॉबरेट करतील सिलेबस त्याच्यावरूनच समजून जाईल. ठीक आहे. तर ऍज अ डेमो लेक्चर म्हणून सर आपल्याला तो सिलेबस इलॉबरेट करून सांगतील. बाकीचे जे विषयाचे डेमो लेक्चर आपल्याला ठेवायचे होते पण ऍक्च्युअली टाइम कमी असल्यामुळे आपल्याकडे आता आपण डेमो लेक्चर घेणार नाही. जो आपला कम्प्लीट सिलेबस आहे ॲग्रीमेंटचा त्याच्यासाठी रेफरन्स काय असले पाहिजे, स्ट्रॅटेजी वगैरे काय असली पाहिजे. ठीक आहे. आपल्या क्लासच्या नोट्स वगैरे कशा असतील यावर परत एक व्हिडिओ येतोय तो तुम्ही नक्की बघा. तर योगेश निकम सर जो आपला सेशन आहे तो कंटिन्यू ठेवतील. ठीक आहे. थँक्यू. चला तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा सिलेबस जो आहे तो इलॅबोरेट करून पाहणार आहे. ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा मेन्सचा सिलेबस जो आहे तो जवळपास जनरली जर का विचार केला तर एबीएम मध्ये तो आहे आणि फर्स्ट पेपर जो आहे आपला फर्स्ट पेपरमध्ये पण ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा सिलेबस आहे. तर या ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सच्या सिलेबसमध्ये जो काही पोर्शन दिलेला आहे तो आपण या पार्टमध्ये कव्हर करणार आहे की सिलेबस इलॅबोरेट करून आपण हा सिलेबस कसा येईल, कोणकोणते टॉपिक आहेत त्या अंडर कोणतं बुक रेफर करायचं हे सर्व आज आपण या ठिकाणी पाहणार आहे. चालेल. पहा, मागच्या वेळेस जर का वेटेज पाहिलं सिलेबसचं तर बऱ्यापैकी वेटेज देण्यात आलेलं आहे ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सला. आपल्याला वाटत होतं की मायनर सिलेबस आहे, एवढे क्वेश्चन्स राहणार नाही, पण अशा प्रकारचं काही झालेलं नाही की सिलेबस वर बऱ्यापैकी क्वेश्चन्स विचारलेले होते आणि प्रत्येक पोर्शन मधून त्यांनी क्वेश्चन विचारले. जसं की आपण पाहिलं एबीएमचा पोर्शन जर का पाहिला तर एबीएमच्या पोर्शन मध्ये पण त्यांनी विचारलेला आहे आणि एबीएम मध्ये काय इकॉनॉमिक्सचा यातला जो काही पोर्शन आहे हाच त्यांनी एबीएम मध्ये खूप सारा पार्ट यामधला दिलेला आहे. चालेल. पहा आता बेसिक्स ऑफ ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आपण पाहणार आहे की ॲग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा सिलेबस पूर्ण एकदा पाहून घेऊ. अगोदर इकॉनॉमिक्स हा पोर्शन जो आहे तो आपल्याला मुळातच कठीण वाटतो कारण आपण कधी समजूनच घेतलं नाही. बरोबर. आपण कधी हा पोर्शन समजूनच घेतला नाही त्यामुळे कठीण वाटतो आणि बरेचसे मुलं काय करतात हा पोर्शन सोडून देतात. मग जनरली आपण काय करतो 20 मार्क्स जे आहेत जवळपास 20 मार्क्स 16 मार्क्स एवढा पोर्शन आपण डायरेक्टली सोडून देतो आणि हेच पोस्ट डिटरमाइन करत असतात. ज्यांचे हे क्वेश्चन बरोबर आले तुम्हाला जास्त टाइम पण द्यायचं काम नाही त्याला कारण तुम्ही विचार केला तर बाकीच्या सब्जेक्ट जे मेजर सब्जेक्ट्स आहेत तुम्ही जेवढा टाइम त्या सब्जेक्ट्सला देतात त्यापेक्षा अर्धा टाइम जरी याला दिला तरी एवढे मार्क्स तुमचे कव्हर होऊन जातात. चालेल. पहा आता आपण सिलेबस पाहू. पहा, फर्स्टली आहे मिनिंग अँड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. मग आता मिनिंग अँड डेफिनेशन जर का पाहिलं तर पहा डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक्स, मग त्याचं बॅकग्राऊंड काय, नंतर वेगवेगळ्या इकॉनॉमिक्सच्या वेगवेगळ्या डेफिनेशन्स दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन दिलेल्या आहेत. तुम्हाला माहितीच आहे की वेल्थ डेफिनेशन, वेलफेअर, स्कॅरसिटी आणि ग्रोथ डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स ती कोणत्या सायंटिस्टने दिली, डेफिनेशन काय आहे. बरोबर. डेफिनेशन काय आहे, कोणत्या सायंटिस्टने दिली, नंतर क्रिटिसाइज कोणी केली हा पोर्शन या
या मिनिंग आणि डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये येतो. चालेल, पहा बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स. बेसिक कन्सेप्ट, मग आता तुम्हाला माहिती आहे की बेसिक कन्सेप्ट कोणकोणत्या आहेत? गुड्स, सर्व्हिसेस, युटिलिटी, बरोबर, प्राइस, वेल्थ, असे वेगवेगळे कन्सेप्ट जे आहेत हे बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स आहेत. कॅपिटल, बरोबर. मग हे बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स आहेत, त्याचे टाइप्स आहेत, यावर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, बरोबर. मग हे झाले बेसिक कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक्स. नंतर दिलेलं आहे मेथड ऑफ इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेशन. मग मेथड्स ऑफ इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय? मग आपल्याला माहिती आहे की डिडक्टिव्ह मेथड ऑफ इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेशन अँड इंडक्टिव्ह मेथड ऑफ इकॉनॉमिक इन्व्हेस्टिगेशन, अशा प्रकारचा हा पोर्शन आहे. ओके, इकॉनॉमिक लॉज, आपण सर्व या लॉज विषयी अवेअर आहोत. चालेल, पहा, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी, नंतर कंझ्युमर सरप्लस, इंडिफरन्स कर. त्यामध्ये दोन पोर्शन येतात, एक असतो कार्डिनल अप्रोच आणि एक आहे ऑर्डिनल अप्रोच. कार्डिनल अप्रोच आणि ऑर्डिनल अप्रोच हे इकॉनॉमिक लॉच्या अंडरमध्ये येतात. ओके, नंतर मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि त्याचा मिनिंग. हा जरी पोर्शन त्यांनी फक्त मॅक्रोचा त्यांनी असा बाकीचा काही सिलेबस टाकलेला नाहीये वेगळा, की सपोज अनएम्प्लॉयमेंट पण त्यांनी टाकलेला नाही, इन्फ्लेशन असा शब्द त्यांनी यूज केलेला नाहीये, अनएम्प्लॉयमेंट यूज केलेला नाही, इन्फ्लेशन यूज केलेला नाही, टॅक्सेस पण त्यांनी यूज केलेला नाही, नॅशनल इन्कम पण त्यांनी वर्ड यूज केलेला नाहीये. फक्त त्यांनी काय केलं, मायक्रो अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स आणि त्याचं मिनिंग. ओके, फक्त एवढाच त्यांनी वर्ड त्यांनी यूज केलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे की मायक्रो म्हणजे काय, स्टडी ऑफ इंडिव्हिज्युअल इकॉनॉमिक, आणि मॅक्रो म्हणजे स्टडी ऑफ इकॉनॉमी ॲज अ होल. हे आपल्याला त्याची मिनिंग वगैरे पाहायचं आहे. लॉज ऑफ रिटर्न्स जे आहेत हे येतात प्रोडक्शन इकॉनॉमिक्स मध्ये. कोणत्या इकॉनॉमिक्स मध्ये येतात? प्रोडक्शन इकॉनॉमिक्स. ते पण आपण डिटेल पाहू. ओके, नंतर बघ कॉस्ट कन्सेप्ट. कॉस्ट कन्सेप्ट 7 कॉस्ट कन्सेप्ट आहेत आणि त्यामध्ये परत अजून काही कॉस्ट दिलेले आहेत, ते पण आपण डिटेल मध्ये पाहणार आहे की कॉस्ट कन्सेप्ट वेगवेगळ्या प्रकारचे कोणते. यामध्ये हा जो पोर्शन आहे एकदम इझी आहे, एकदम इझी आहे. यामध्ये जर का कोणता डिफिकल्ट वाटत असेल तर एकच आहे तुम्हाला डिफिकल्ट वाटणारा, जो आहे इकॉनॉमिक लॉज आणि इलास्टिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय. हे मी तुम्हाला एवढे सोपे करून सांगेल की तुम्ही काही टेन्शन घ्यायचं काम नाही. इकॉनॉमिक्सला तुमचं क्रश बनवून ठेवेल, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. इकॉनॉमिक्स हा पोर्शन तुमचा फेवरेट सब्जेक्ट होईलच, अशी मी गॅरंटी देतो. चालेल, पहा, नंतर कॉस्ट कन्सेप्ट झाल्यानंतर इलास्टिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय. काय आहे? इलास्टिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय. इलास्टिसिटी ऑफ डिमांड आणि डिमांड म्हणजे काय, सप्लाय म्हणजे काय, टाइप्स ऑफ डिमांड काय आहेत. ओके, टाइप्स ऑफ डिमांड कोणते आहेत, नंतर डिग्रीज ऑफ इलास्टिसिटी ऑफ डिमांड कोणते आहे, त्याचा ग्राफ कसा तयार होतो, सप्लायचा ग्राफ कसा तयार होतो, सप्लाय लॉ ऑफ डिमांड काय, लॉ ऑफ सप्लाय काय, हे सर्व गोष्टी आपण इलास्टिसिटी ऑफ डिमांड आणि सप्लाय मध्ये पाहणार आहे. ओके, चालेल, पहा, नेक्स्ट काय आपला नेक्स्ट पोर्शन आहे आपला, पहा, नेक्स्ट पोर्शन आहे आपला क्रेडिट. क्रेडिट म्हणजे कोणत्या पोर्शन मध्ये येतो? हा ऍग्रिकल्चरल फायनान्स. ऍग्रिकल्चरल फायनान्स सेक्टर. ओके, ऍग्रिकल्चरल फायनान्स मध्ये हा सर्व गोष्टी येतात. ऍग्रिकल्चरल फायनान्स मध्ये पहिले तर आपल्याला येते डेफिनेशन्स अँड टाइप्स ऑफ क्रेडिट. मग क्रेडिट म्हणजे काय, कोणत्या वर्ड पासून डिराइव्ह झालेला आहे, नंतर त्याचे टाइप्स काय काय आहेत हे आपण पाहणार आहे डेफिनेशन्स अँड टाइप्स ऑफ क्रेडिट मध्ये. ओके, डेफिनेशन्स अँड टाइप्स ऑफ क्रेडिट. क्लासिफिकेशन ऑफ क्रेडिट अनालिसिस. क्लासिफिकेशन ऑफ क्रेडिट अनालिसिस. 5 C's ऑफ क्रेडिट, 3 R's ऑफ क्रेडिट अँड 7 P's ऑफ क्रेडिट. ओके, काय, 5 C's ऑफ क्रेडिट, 3 R's ऑफ क्रेडिट आणि 7 P's ऑफ क्रेडिट हे येतात क्लासिफिकेशन ऑफ क्रेडिट अनालिसिस मध्ये. हे सर्व गोष्टी आपण एक क्लासिफिकेशन ऑफ क्रेडिट अनालिसिस मध्ये पाहणार आहे. यामध्ये 5 C's ऑफ क्रेडिट आणि 3 R's ऑफ क्रेडिट मोस्ट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. जनरली 7 P's ऑफ क्रेडिट वर क्वेश्चन विचारत नाहीत. जनरली 7 P's ऑफ क्रेडिट वर क्वेश्चन विचारत नाही. हे 5 C's ऑफ क्रेडिट, 3 R's ऑफ क्रेडिट आणि 7 P's ऑफ क्रेडिट लक्षात कसं ठेवायचे याची पण ट्रिक आहे. मी तुम्हाला ती शिकवताना जेव्हा आपण सिलेबस ऍक्च्युअल मध्ये सुरू करू तेव्हा मी सांगेलच तुम्हाला की लक्षात कसं ठेवायचं, त्याची ट्रिक काय आहे, सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा. ओके, नंतर सोर्सेस ऑफ ऍग्रिकल्चरल फायनान्स. मग आपल्याला माहिती की देर आर इन्स्टिट्यूशनल सोर्सेस अँड नॉन इन्स्टिट्यूशनल सोर्सेस. इन्स्टिट्यूशनल सोर्सेस म्हणजे काय, जे क्रेडिट आपण इन्स्टिट्यूशनच्या मार्फत घेतो, जे क्रेडिट आपण इन्स्टिट्यूशनच्या मार्फत घेतो त्याला आपण इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणतो. आणि जे आपण प्रायव्हेट मनी लेंडर आपल्या मित्राकडून घेतो किंवा
एखाद्या रिलेटिव्ह कडून घेतो याला आपण काय म्हणतो, नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. काय म्हणतो, नॉन इन्स्टिट्यूशनल क्रेडिट. ओके. नंतर काय, फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन. मग आता इंडियामध्ये ह्या फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन्स कोणत्या आहेत, आपण जे इन्स्टिट्यूशनल क्रेडिट म्हणतो, तर ह्या इन्स्टिट्यूशन्स कोणकोणत्या आहेत इंडियामध्ये हे आपल्याला पाहायचंय. फायनान्सिंग इन्स्टिट्यूशन्स इन इंडिया जास्त नाही आहेत, त्या आपल्याला कमीच आहेत आणि त्याचं फक्त आपल्याला काय, मेन फंक्शन इस्टॅब्लिशमेंट आणि हेडक्वार्टर. इस्टॅब्लिशमेंट अँड हेडक्वार्टर कुठे आहे त्याचं, ते आपल्याला याच गोष्टी आपल्याला महत्वाच्या आहेत. आणि ऍक्ट असेल तर त्याचा ऍक्ट. ओके. नंतर पहा, ऍग्रिकल्चरल कोऑपरेशन इन इंडिया. मग कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज ऍक्ट कधी आला, मग कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीज अँड मार्केटिंग ऍक्ट कधी आला, मग कोऑपरेशनची सुरुवात कधीपासून झाली आणि मेजर कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट आपल्याला कोणते आहेत हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. ओके. आता हा झाला पोर्शन आपला मायक्रो इकॉनॉमिक्सचा पोर्शन झाला आणि क्रेडिट म्हणजेच फायनान्सचा पोर्शन झाला. पहा, मायक्रो इकॉनॉमिक्सचा झाला आपला. मायक्रो इकॉनॉमिक्स मधलं मी तुम्हाला इलॅबोरेट करून सांगितलं की काय काय पॉइंट आहेत त्या पॉइंटच्या अंडरमध्ये. नंतर मॅक्रो इकॉनॉमिक्सचा फक्त आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे. मॅक्रोचा आपल्याला फक्त कन्सेप्ट पाहायचा आहे. नंतर आपला येतो पोर्शन ऍग्रिकल्चरल फायनान्सचा, जो की मी तुम्हाला आत्ताच इलॅबोरेट करून सांगितला. ऍग्रिकल्चरल फायनान्सचा पोर्शन आत्ताच मी तुम्हाला जस्ट इलॅबोरेट करून सांगितलं की हा पोर्शन आपल्याला ऍग्रिकल्चरल फायनान्सच्या अंडरमध्ये येतो. नंतर हे ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. काय, ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. मग आता मार्केट म्हणजे काय, त्याचं क्लासिफिकेशन. नंतर मार्केट स्ट्रक्चर. ओके. मार्केट स्ट्रक्चर आपण पाहणार आहे की मार्केटचं स्ट्रक्चर कसं असते. जसं की आपल्याला माहिती आहे परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट आणि इम्परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट. काय, परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट आणि इम्परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट हे मार्केटचं स्ट्रक्चर आहे. शेप, साईज अँड डिझाईन ऑफ द मार्केट इज कॉल्ड मार्केट स्ट्रक्चर. काय म्हणतो त्याला आपण, शेप, साईज अँड डिझाईन ऑफ द मार्केट इज कॉल्ड मार्केट स्ट्रक्चर. म्हणजे या मार्केटमध्ये त्याचा शेप कसा आहे, साईज किती आहे आणि डिझाईन कशी आहे याच्या बेसिसवर त्याचा टाईप पडलेला आहे. परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट आणि इम्परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केट. म्हणजे आपल्याला माहिती आहे इम्परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये ओलिगोपोली, मोनोपोली, डिओपोली, मोनोपोलिस्टिक कॉम्पिटिशन हे सर्व त्यामध्ये इम्परफेक्ट कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये येते. आपण ते पण डिटेलमध्ये पाहणार आहे आणि त्याचे ग्राफ पण. त्यामध्ये एक पॉइंट काय काय महत्वाचे आहेत, कोणते पॉइंट महत्वाचे आहेत, कोणत्या पॉइंटवर फोकस करावा आणि कोणत्या पॉइंटवरून कोणते क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात हे आपण त्या पॉइंटमध्ये पाहणार आहे. नंतर मार्केटिंग मिक्स अँड मार्केट सेगमेंटेशन. जो जुना सिलेबस आहे या सिलेबसमध्ये मार्केटिंग मिक्स अँड मार्केट सेगमेंटेशन नव्हता. जुन्या सिलेबसमध्ये मार्केटिंग मिक्स अँड मार्केट सेगमेंटेशन हा पोर्शनच नव्हता. जनरली मार्केटिंग मिक्स अँड मार्केट सेगमेंटेशन तुम्हाला सुबा रेड्डी मध्ये पण पाहायला भेटणार नाही. सुबा रेड्डीमध्ये हा पोर्शन सुबारेड्डीमध्ये नाहीये. मार्केटिंग मिक्स अँड मार्केट सेगमेंटेशन त्यांनी बुकमध्ये दिलेलं नाहीये. हा यावेळेस म्हणजे मागच्या वर्षी जेव्हापासून सिलेबस बदलला त्यावेळेस हा पोर्शन जो आहे मार्केटिंग मिक्स अँड मार्केटिंग सेगमेंटेशन हा नवीन ऍड केलेला आहे. सुबा रेड्डीमध्ये नाहीये. हे सर्व टॉपिक जे मी तुम्हाला सांगत आहे जवळपास हे सर्व सुबा रेड्डीमध्ये आहेत बरं का. काय बुकचं नाव आहे, ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स बाय सुबा रेड्डी. ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स बाय सुबा रेड्डी हे बुक तुम्ही रेफर करायचं आहे आणि आपली क्लासची नोट्स. ओके, एवढं सफिशियंट आहे. जर का ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स बाय सुबा रेड्डी हे बुक वाचायला तुम्हाला वेळ नसेल, जर का वेळ नसेल तर तुम्ही लेक्चर पाहूनच ठरवता की आपल्याला फक्त क्लासची नोट्सच वाचायची. ओके, चालेल. पहा. ओके, नंतर चला पहा क्लासिफिकेशन ऑफ ऍग्रिकल्चरल मार्केट्स. अगोदरच सांगितलं की मार्केटचं क्लासिफिकेशन आपल्याला पाहायचं आहे. प्रोड्युसर्स अँड कंझ्युमर सरप्लस ऑफ ऍग्रिकल्चरल कमोडिटीज. कंझ्युमर सरप्लस आपण मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये त्याच ठिकाणी जे की इकॉनॉमिक लॉज आहेत त्यामध्येच पाहणार आहे कंझ्युमर सरप्लस. प्रोड्युसर सरप्लसचे दोन टाइप पडतात, एक पडतो मार्केटेबल सरप्लस आणि एक पडतो मार्केटेड सरप्लस. मग मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय, मार्केटेड सरप्लस म्हणजे काय हे आपण या ठिकाणी पाहणार आहे. याचा गुंता करू नका डोक्यात. कंझ्युमर सरप्लस, प्रोड्युसर सरप्लस म्हणजे काय, मार्केटेबल सरप्लस म्हणजे काय, मार्केटेड सरप्लस म्हणजे काय. तर ह्या गोष्टी इलॅबोरेट करून जेव्हा मी सांगेल तेव्हा तुमच्या डिटेल लक्षात येईल की ह्या गोष्टी काय असतात. सर्व इकॉनॉमिक्स तुमच्या एकदम माइंड मध्ये एका फ्रेम मध्ये बसून देईल, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. ओके, रेडी इमेज तयार होईल तुमच्या डोक्यात. क्वेश्चन आला की तिथून घ्यायचं
आणि आन्सर लिहायचं. ओके चालेल. पहा आता प्रोड्युसर्स अँड कंझ्युमर सरप्लस आपलं या ठिकाणी झालं. चालेल. पहा मार्केट इंटिग्रेशन, परत मार्केटिंगचाच पोर्शन. मार्केट इंटिग्रेशन म्हणजे काय? इंटिग्रेशन म्हणजे एकत्र करणे. मग ते मार्केटचं इंटिग्रेशन करणे हा टॉपिक आहे मार्केट इंटिग्रेशन. मार्केटिंग इफिशियन्सी त्यांनी दिलेलं आहे. मग रेशिओ ऑफ इनपुट टू आउटपुट इज द मार्केटिंग इफिशियन्सी. म्हणजे इफिशियन्सी कोणत्या इफिशियंटली मार्केटिंगची मार्केटिंग होते याला म्हणतो आपण मार्केटिंग इफिशियन्सी. बरोबर. व्हेरियस कॉस्ट इन्व्हॉल्व इन मार्केटिंग प्रोसेस. व्हेरियस कॉस्ट इन्व्हॉल्व इन मार्केटिंग प्रोसेस. मार्केटिंग प्रोसेस मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्ट इन्व्हॉल्व असतात. तेच पहा मार्केटिंग कॉस्ट. नंतर पहा मार्जिन्स, मार्केटिंग मार्जिन्स अँड प्राइस स्प्रेड. मार्जिन म्हणजे काय? इथे कॉस्ट इन्व्हॉल्व असतात. मार्जिन म्हणजे प्रॉफिट. ज्या ठिकाणी प्रॉफिट इन्व्हॉल्व असते त्याला म्हणतो आपण मार्केटिंग मार्जिन. ओके. प्राइस स्प्रेड, प्राइस स्प्रेड पण आहे आपल्याला या ठिकाणी. प्राइस स्प्रेड म्हणजे काय? कंझ्युमर प्राइस मायनस प्रोड्युसर प्राइस इज द प्राइस स्प्रेड. मग रोल ऑफ गव्हर्नमेंट इन ऍग्रिकल्चरल मार्केटिंग. मग हे ऍग्रिकल्चरल मार्केटिंग सेक्टर जे की मेजर पोर्शन आहे, जे की मेजर पोर्शन आहे, किंवा जर का मार्केटिंग प्रोसेस स्मूथली झाली नाही तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार नाही. म्हणून व्हेरियस मार्केटिंग एजन्सीज गव्हर्नमेंटने काय केलेले आहेत? काढलेले आहेत की जेणेकरून शेतकऱ्याचा माल हा कंझ्युमर पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना मदत होईल आणि फेअर प्राइस प्रोड्युसरला पण आणि कंझ्युमरला पण दोघांनाही फेअर प्राइस मिळेल या दृष्टीने गव्हर्नमेंटने वेगवेगळ्या एजन्सीज काढलेल्या आहेत. आणि मार्केट रेग्युलेशन ठेवण्याचं काम ह्या एजन्सीज करत असतात. रूल्स अँड रेग्युलेशन्स ठेवण्याचं काम ह्या मार्केटिंग एजन्सीज करत असतात. रिस्क इन मार्केटिंग. आपल्याला माहिती आहे की मार्केटिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क असतात. जसं की प्राइस रिस्क असते, फिजिकल रिस्क असते, इन्स्टिट्यूशनल रिस्क असते. वेगवेगळ्या प्रकारच्या अशा रिस्क असतात की ज्या आपल्यासाठी कशासाठी की ह्या मार्केटिंग मधल्या रिस्क आपल्याला कशा ओव्हरकम करायच्या यासाठी या एजन्सीज वर्क करत असतात. बरोबर. चला ऍग्रिकल्चरल प्राइसेस अँड पॉलिसी पहा. ट्रेड गॅट WTO पहा. आपल्याला माहिती आहे की जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ अँड ट्रेड, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन कशासाठी स्थापन झालेलं आहे, कोणत्या इयर मध्ये झालं, नंतर हेडक्वार्टर कुठे आहे, नंतर त्यांचं मेन वर्क काय आहे, हे सर्व. नंतर WTOच्या अंतर्गत कोणकोणते पॉइंट्स येतात हे पण आपण या ठिकाणी पाहणार आहे. क्रॉप इन्शुरन्स. आता हा सध्याचा ज्वलंत इश्यू आहे क्रॉप इन्शुरन्स. ओके. क्रॉप इन्शुरन्स म्हणजे काय, कशासाठी असते, कधी अनाऊन्स म्हणजे किती % प्रीमियम असतो, हे सर्व गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहे. फॅक्टर्स डिटरमाइनिंग टाइप्स अँड साइज ऑफ द फार्म. या ठिकाणी पोर्शन आपला ऍग्रिकल्चरल मार्केटिंगचा संपला. ऍग्रिकल्चरल मार्केटिंगचा पोर्शन आपला या ठिकाणी संपलेला आहे. ओके. ऍग्रिकल्चरल मार्केटिंगचा पोर्शन या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण पाहणार आहे फॅक्टर्स डिटरमाइनिंग टाइप्स अँड साइज ऑफ द फार्म्स. मग हा कोणत्या याच्यात येतो? प्रोडक्शन इकॉनॉमिक्स अँड फार्म मॅनेजमेंट. प्रोडक्शन इकॉनॉमिक्स अँड फार्म मॅनेजमेंट. आपल्याला माहिती आहे का? पहा प्रिन्सिपल्स ऑफ फार्म मॅनेजमेंट एकदम सोपा टॉपिक आहे. प्रिन्सिपल्स ऑफ फार्म मॅनेजमेंट सिंपल क्वेश्चनच विचारला जातो, त्याच्यामुळे जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन. या एका शब्दामुळे आपल्याला टोटल प्रोडक्शन इकॉनॉमिक्स पाहावं लागते. कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन या कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन मुळे आपल्याला पूर्ण प्रोडक्शन इकॉनॉमिक्सचा सिलेबस पाहावा लागेल. कारण कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन दिलेलं आहे, मग प्रोडक्शन मध्ये सर्वच येते. ओके. पहा त्यामध्ये कोणकोणते कर आहेत ते पण पाहणार आहे आपण. 3 स्टेजेस ऑफ प्रोडक्शन फंक्शन जे की मेजर पोर्शन आहे, ज्यावर की मोस्टली क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे तो या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. ओके चालेल. पहा म्हणून हा पोर्शन आपला कन्सेप्ट ऑफ प्रोडक्शन इम्पॉर्टंट आहे. आता चालेल. पहा हे झालं सिलेबसचं इलॅबोरेशन. काय झालं? सिलेबसचं इलॅबोरेशन. जनरली मागच्या वेळेस जर का विचार केला, जे काही लोक मेन्सला होते, ओके, मागच्या वेळेस सिलेबस कव्हर करायला टाइम पण होता. यावेळेस थोडा सिलेबस कव्हर करायला आपल्याला टाइम कमी आहे. ओके. मागच्या वेळेस नोट्स वगैरे अवेलेबल नव्हत्या, फर्स्ट पेपरच्या म्हणा की सेकंड पेपरच्या म्हणा, कोणते वाचायचं, कुठून वाचायचं, इलॅबोरेशन कसं होतं सिलेबसचं हे माहिती नव्हतं. आता आपल्याला सर्व गोष्टी माहिती आहे, वेळ पण कमी आहे. सिलेबस आपला व्यवस्थित होईल याची काळजी करू नका. ओके. सिलेबस आपला व्यवस्थितच होईल,
त्याचं टेन्शन घ्यायचं काम नाही. फक्त तुम्ही अभ्यास करा व्यवस्थित. फोकस जर का केलं, प्रत्येक सब्जेक्टला फोकस करा. माझं म्हणणं हेच आहे की जर का आपण प्रत्येक सब्जेक्टला फोकस केलं, प्रत्येक सब्जेक्टला जर का मेनली फोकस केलं, नाहीतर तुम्ही जर का 2 महिने प्रत्येक फक्त मेजर सब्जेक्टच वाचत गेले तर त्याला काही अर्थ उरणार नाही. त्याला पण, त्या सब्जेक्टला पण टाइम लिमिट ठेवा. आपल्याला बाकीचे सब्जेक्ट पण कव्हर करायचे आहेत, यावर फोकस करा. ओके, बाकीचे सब्जेक्ट पण कव्हर करायचे आहेत, यावर फोकस करा. ओके, चालेल. पहा, काही राहिलं तर नाही. आता यामध्ये ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी स्टॅटचा पण सिलेबस टाकलेला आहे. ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी स्टॅटचा पण थोडा सिलेबस टाकलेला आहे. एकच क्वेश्चन आहे त्या ठिकाणी, एकच क्वेश्चन आहे. थोडेफार ऑब्जेक्टिव्ह वगैरे रीड करून घ्यायचे आणि जास्त काही मोठी नोट्स नाही त्याची, एकदम शॉर्ट आहे. थोडेफार पॉइंटच टाकलेले त्यांनी, म्हणजे टी टेस्ट, मेजर्स ऑफ डिस्पर्शन टाकलेले, नंतर टी टेस्ट, एफ टेस्ट, झड टेस्ट, नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, कोरिलेशन, रिग्रेशन हेच टाकलेलं आहे. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी त्यांनी टाकलेलं नाही. मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी म्हणजे काय, मीन, मोड, मीडियन, जिओमेट्रिक मीन, हार्मोनिक मीन, हे मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी आहेत. मेजर्स ऑफ डिस्पर्शन त्यांनी सिलेबस मध्ये टाकलेलं आहे, जसं की स्टँडर्ड डेव्हिएशन, ओके, कोएफिशियंट ऑफ व्हेरिएशन, हे काय आहेत, मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहेत. मेजर्स ऑफ डिस्पर्शन टाकलेले आहेत, मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी टाकलेले नाहीयेत. चालेल. आता चालेल, पहा, ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचा हा झाला पूर्ण टोटल सिलेबस. इलेबोरेट करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा, सिलेबसला जास्त वेळ लागत नाही आपल्याला कव्हर करायला, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. सिलेबस आपला वेळेत कव्हर होऊन जाईल. आणि काही डिफिकल्टी असेल तर आपण जेव्हा सेशन सुरू करू त्यामध्ये पण काही डिफिकल्टी असेल तर माझा नंबर तुमच्याकडे मी देऊन देईल. नंतर तुम्ही डिस्कस करू शकता किंवा मग मेसेज पण करू शकता. ओके, चालेल. थँक्यू सो मच. हा झाला आपला इलेबोरेट सिलेबस ऑफ एमपीएससी मेन्स ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. ओके, चालेल. थँक्यू सो मच. काही राहिलं तर नाही, पण आपण जेव्हा सिलेबस स्टार्ट होईल काही समजलं नाही तर विचारत चला. तेव्हाच जर का पॉइंट क्लिअर करून घेतले तर समोर अडचण जाणार नाही. ओके, थँक्यू सो मच. आज आपण इथेच थांबू.